प्रणव पाटील आणि वैभव भोईर दोन बॅटर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. टॉस पराभूत झाल्यानंतर बॅटिंग आपल्या वाट्याला आली आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मयूर भोईर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. इथे सामन्याला होते सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय. इथे मात्र दिशा पाहावी लागेल आणि पहिलाच बॉल अवांतर आहे. पहिला चेंडू मात्र अवांतर टाकलाय. वाईडच्या रूपाने एक धाव मिळेल. संघाचं खातं इथे उघडलं जाईल. टीम शीतलादेवी क्रिकेट क्लब या टीमचं पुढचा बॉल मयूर भोईर यांचा. इथे मात्र शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली परंतु झेल सुटला. 1 रन्स मिळेल. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचली. दोन्ही आकड्यावरती 2 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. प्रणव पाटील वैभव भोईर सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. टीम शीतलादेवी क्रिकेट क्लब या टीमची. ऋषभ वॉरियर संघाने प्रथम टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. गोलंदाज आपण पाहतोय स्वतः कर्णधार मयूर भोईर. पहिला बॉल अवांतर. त्याच्यानंतर एक सिंगल. 2 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय एक डीप मिड विकेट आणि दुसरा लॉंग ऑफ ला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड ऑफ, त्याच्यानंतर मिड ऑन आहे. इथे मोठा फटका खेळलाय. बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार बॅट्समन वैभव भोईर यांच्या बॅट. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. सलामीची जोडी मैदानामध्ये सुरक्षित आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मयूर भोईर. इथे वेगाने टाकलाय. त्याला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील, उचलतील, फेकतील. तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल. आणि सिंगल डबलचं क्रिकेट सध्याच्या घडीला. कारण त्यांना माहिती आहे आधीच्या चेंडूवरती आपण एक मोठा फटका खेळलाय. जास्तीत जास्त भागीदारी होण्याचा प्रयत्न करावा लागेल. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. कारण या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं सलामीचे 2 फलंदाज बाद झाले आणि नंदन स्ट्रायकर संघ मात्र अडचणीमध्ये सापडला. इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला उडवलाय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार. तर 5 चेंडू टाकले. धावा झाल्या 14. बिनगडी बाद. चांगली स्थितीमध्ये संघ टीम शीतलादेवी क्रिकेट क्लब. सलामीची जोडी चांगला खेळ सध्याच्या घडीला मैदानामध्ये करते. 14 धावा आतापर्यंत जोडल्यात. आता मात्र ऑफ साईडला थोडंसं क्षेत्ररक्षण वाढवलंय. पुढचा बॉल. इथे मात्र अजून एक क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा. बॉलला पाठवलाय कव्हरच्या दिशेने. बॉल थांबणार नाहीये. सरळ चाललाय सीमा रेषा पार. गोलंदाजावरती थोडासा हल्ला चढवलाय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात मयूर भोईर यांनी. तब्बल 18 धावा. 18 धावा मात्र कुठून काढल्यात. चांगली फलंदाजी बॅट्समन वैभव भोईर आणि प्रणव पाटील.
आणि आधीच्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच नागेश मात्र आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. नागेश आणि आधीच्या सामन्यामध्ये चांगला खेळ गेला आहे. एक अष्टपैलू खेळ साकारला. गोलंदाजी करत असताना गोलंदाजी सुद्धा चांगली केली, फलंदाजी करत असताना फलंदाजी सुद्धा चांगली केली आहे. या सामन्यामध्ये संघाच्या वतीने दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय नागेश. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड ऑफ. क्षेत्ररक्षण आपण ऑफ साईडला पाहतोय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डिक्लेअर झोनमध्ये, मिळेल सिंगल रन्स आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव प्राप्त झाली. आधीच्या षटकामध्ये 18 धावा केल्यात, त्याच्यामुळे या षटकामध्ये जास्तीत जास्त जोखीम पत्करण्याचं काम करणार नाहीये टीम शीतलादेवी क्रिकेट क्लब. ऋषभ वॉरियर संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. थोडासा अंगलट आल्यासारखं पहिल्या षटकामध्ये जरूर वाटलंय, परंतु कमबॅक करावा लागेल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. वेगाने टाकण्याचा प्रयत्न, अवांतर चेंडू आहे, दिशा खराब असे पंच आम्हाला सांगतायत. आणि क्रिकेटमध्ये नेहमी वेगापेक्षा दिशेला महत्त्व दिलं जातं. तुमची दिशा खराब असेल तर दशा व्हायला वेळ लागत नाहीये. अचूक टप्पा, नियंत्रण हे खूप महत्त्वाचे फॅक्टर आहेत क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळतील नागेश. इथे मात्र दांडी गुल केली आहे, फर्निचर डिस्ट्रॉय. पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी बाद. आणि पहिला गडी बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये 3 नंबरवरती फलंदाजीसाठी दाखल झालेत बॅट्समन जतीन पाटील. कॅप्टन आहेत, कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट असं म्हटलं जातं. पहिला गडी बाद झाला, त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाले ऋषभ वॉरियर संघाचे कर्णधार मयूर भोईर. थोडेसे महागडे ठरलेत, परंतु नागेश यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू आहे पंच आम्हाला सांगतायत. 1 बाउन्सची ताकीद दिली झाली आहे. आणि संघाची धावसंख्या जर आपण विचार केला 20 या आकड्यावरती. 20 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय, आपण ऐकतोय, पाहतोय. बिग बॅश लीग 2025 पर्व पहिलं जीवगाव धमाका. इथे सरळ बॅटने स्टँड अन डिलिव्हर्ड बॉलला पाठवलाय अप इन द एअर, डाऊन इन टू द क्राऊड. दॅट इज अ ह्यूज 6. षटकार आलाय. षटकाराने मात्र संघाची धावसंख्या मात्र आता पुढे जाईल. टीम म्हणजे 26 या आकड्यावरती. आतापर्यंत चांगला खेळ राहिलाय टीम शीतलादेवी क्रिकेट क्लब या टीमचा. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज नागेश, आधीच्या सामन्याचा हिरो, त्याच्यावरती सुद्धा हल्ला चढवला जातोय बॅट्समन जतीन पाटीलच्या बॅटमधून. इथे मात्र सुंदर असा फटका पॉइंटच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, परंतु धावा किती मिळतील. आणि चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू अडवला गेलाय, परंतु तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण केल्यात. 3 धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल 29 या आकड्यावरती. अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या जर विचार केला, एक गडी बाद 29 धावा आपण पाहतोय. बिग बॅश लीग 2025 हे पर्व ओमकारदादा भोईर, मंथन पाटील यांच्या कल्पक विचारधारेतून साकारलेली ही स्पर्धा. आज मात्र आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसामध्ये मात्र चांगला खेळ आपण मैदानामध्ये पाहिला. आजचा पहिला दिवस यशस्वी होताना आपण पाहिला.
खूप मेहनत घेतली आहे, प्रचंड मेहनत आणि एक चांगलं आयोजन, दमदार आयोजन सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट नागेश. इथे मात्र लॉफ्ट केला हवेमध्ये, चेंडू जास्त काळ हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही आहे, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा पळून पूर्ण केल्या. 2 षटकाचा खेळ संपला, एक गडी बाद झाला आणि टीमचा स्कोर जर आपण विचार केला 31-31. थँक्यू डीजे. 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकामध्ये एक गडी बाद. संघाची धावसंख्या जर आपण विचार केला 31-31, लॉस ऑफ 1 विकेट्स. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये मात्र थोडेसे महागडे ठरलेत गोलंदाज. आपण पाहिलं तर मयूर भोईर त्याच्यानंतर नागेश दोघांवरती हल्ला चढवला, टीमला एक सुस्थितीमध्ये आणून ठेवलं. 31 धावा म्हणजेच काय 15.50ची सरासरी आतापर्यंत तरी गाठली आहे. येणाऱ्या 3 षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील की इथून मात्र कमबॅक करेल टीम ऋषभ वॉरियर्स. टॉस जिंकला होता, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आतापर्यंत तरी योग्य नाही आहे असंच वाटायला लागलंय. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जडतरला महत्त्व नाही आहे, तुमच्या कृतीला महत्त्व दिलं जातं. इथे मात्र पहा खोलवर पतीचा चेंडू, त्याला सन्मान दिलाय आणि मोठ्या खेळाडूचं हेच तर वैशिष्ट्य आहे, चांगल्या चेंडूला सन्मान देणं, खराब चेंडूचा समाचार घेणं. इथे 5 सिंगल धाव दिली आहे, सिंगल रन्स प्राप्त केले. सिंगलने मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 32 या आकड्यावरती. प्रणव पाटील डावखुरी हाताचे फलंदाज आहेत, त्यांचा खेळ आपण पाहिला अनेक वेळा. त्यांनी मात्र षटकार आणि चौकारांच्या आतिषबाजी ज्यांच्या बॅटमधून आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिल्या, यावेळी काय करतील मैदानामध्ये. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, क्रॉस द लाईन चेंडूला खेळून काढलाय, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि तिथे अडवला जाईल, मिळेल फक्त सिंगल रन्स. क्षेत्ररक्षकाचा कौतुक करावं लागेल, चेंडू अडवला, उचलला, फेकला, तोपर्यंत फक्त सिंगल प्राप्त झाली. संघाची धावसंख्या 33-33, लॉस ऑफ 1 विकेट्स. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय जतीन पाटील, यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आपण सध्याच्या घडीला पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती महेश आपल्याला पाहायला मिळतील. ओहो, खोलवर पतीचा चेंडू, उत्तरच नाही आहे. आणि क्रिकेटमध्ये आपण पाहिलं सचिन, रमेश तेंडुलकर आणि त्याच्यानंतर परफेक्ट यॉर्कर, या 2 गोष्टीला खूप सन्मान दिला जातो. या चेंडूला उत्तर नाही आहे. निर्धाव चेंडू आला, आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 1-2 धावा खर्च केल्यात. इथे मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सरळ हातामध्ये, लॉलीपॉप कॅच, दुसऱ्या विकेटचं पतन, सेकंड विकेट डाऊन दी ग्राउंड. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 वरती मैदानामध्ये आपण पाहतोय रोहित माने. जतीन पाटील बाद झाले, त्यांची जागा भरून काढण्यासाठी रोहित मानेला आपण मैदानामध्ये पाहतोय. संघाची धावसंख्या 2 गडी बाद, 33 धावा, 33, लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसरं षटक प्रगतीपथावरती. महेश यांनी आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये ज्या पद्धतीने आपल्या गोलंदाजीने मार खाल्ला, अक्षरशः त्याचं कमबॅक करत असताना चांगलं प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज महेश यांनी. पुढचा बॉल, इथे मात्र
बॉल पायावरती आदळलाय. LBW लेग बिफोर विकेटची अपील केली आहे आणि पंचाने ती उचलून धरली आहे. फलंदाज इथे मात्र बाद होईल. तिसरा गडी या षटकामध्ये कमबॅक केले ऋषभ वॉरियर्स संघाच्या गोलंदाजाने. गोलंदाज महेश यांचा विचार करावा लागेल, कारण पहा पहिल्या 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 31 आणि आता या षटकामध्ये चांगलं कमबॅक. 2 गडी बाद केलेत आणि धावा आतापर्यंत खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2 धावा. 2 गडी बाद 2 धावा, चांगलं कमबॅक. आणि इथून मात्र ऋषभ वॉरियर संघ या सामन्यामध्ये परत येत असताना आपण पाहतोय. आणि क्रिकेटमध्ये कमबॅक खूप करणं महत्त्वाचं असतं आणि इथे कमबॅक केला आहे गोलंदाज महेश याने. ऋषभ वॉरियर संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये गोलंदाज नागेश, मयूर भोईर हे दोन्ही गोलंदाज मागणे ठरले होते. इथे मात्र अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दिशा पाहावी लागेल आणि वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. अवांतर चेंडू आहे, बॉडीपासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू नाही आहे आणि 1 धाव मिळेल. 34 धावा आपण पाहतोय. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अजय इथे मात्र लॉफ्ट केला हवेमध्ये, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी षटकार. रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच व्यासपीठावरती आपण पाहिलं निशिकांतजी तलेगावकर साहेब उपस्थित आहेत. मी ओमकार दादा यांना विनंती करेल की त्याने आपल्या शुभ हस्ते यथोचित असा सत्काराने सन्मान करावा. एक वेगळी संकल्पना आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं. सन्मान चिन्ह दिलं जातं, एखादी ट्रॉफीज दिली जाते, एक स्पर्धेची आठवण. परंतु या स्पर्धेमध्ये थोडंसं वेगळं आहे. एक रोपटं दिलं जातं आहे तुळशीचं, जिला आपल्या हिंदू धर्मामध्ये एक पवित्र स्थान आहे. प्रत्येकाच्या अंगणामध्ये तिची पूजा केली जाते. पूजेमध्ये सुद्धा या तुळशीला खूप महत्त्वाचं स्थान दिलं जातं आणि ते रोपटं इथे मात्र प्रत्येकाला या स्पर्धेची आठवण म्हणून दिलं जात आहे. यातूनच या स्पर्धेची विचारधारा किती मजबूत आहे, किती वरच्या लेवलची आहे आपण पाहतोय. खरोखर मंथन दादा आणि ओमकार दादा यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग. इथे मात्र सरळ बॅटने अजून एक दणका आणि आकाशामधून सुद्धा टाळ्या वाजवीत असेल उर्वशी, रंभा आणि मेनका. 6 धावा षटकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रणव पाटील आणि प्रणव पाटीलांची बॅट तलपली या सामन्यामध्ये. अवांतर चेंडू आहे, दडपणाखाली जाणवतोय गोलंदाज आपण पाहिलं तर मयंक आपण पाहिलं पहिल्याच बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर थोडासा दडपण आलाय, अवांतर चेंडू टाकलाय. हा अवांतर चेंडू टाकण्याचा एक रणनीती आहे का? पुढचा बॉल आणि हो यस, निर्धाव चेंडू आलाय. चांगलं कमबॅक. पहिल्याच बॉलवरती षटकार, तदनंतर अवांतर चेंडू आणि तिसरा चेंडू मात्र निर्धाव. चांगलं कमबॅक. टीमचा स्कोर जर आपण विचार केला 47 धावा आपण पाहतोय. 3 गडी बाद झालेत. मयंक आपण पाहतोय इथे मात्र फुलटॉस बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागली, चेंडू चाललाय.
तिथे अडवला गेला. मिळेल फक्त एक सिंगल रन्स. 48 धावा, 3 गडी बाद. अजयच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला, उंच आणि उंच असा. या षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील? तिसरं षटक आपण पाहिलं. महेशने खूप चांगली गोलंदाजी केली, 2 गडी बाद केले आणि 9 धावा दिल्या. आधीच्या 2 षटकामध्ये जर आपण विचार केला 31 धावा खर्च केल्या होत्या, परंतु सध्याच्या घडीला कमबॅक करत असताना आपण पाहतोय टीम ऋषभ वॉरियर्स. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. इथे मात्र अजून एक तडाखा, बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार, षटकार. प्रत्येक खेळाडूच्या कला गुणांना वाव मिळावा त्याच्यासाठी ठेवलेली ही स्पर्धा, त्याच्यासाठी केलेलं हे आयोजन. संधी प्रत्येकाला मिळते, परंतु संधीचं सोनं करता आलं पाहिजे. इथे मात्र सलाल बाटणे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात, सोडणार नाही झेल आणि संपलाय अजय बॅट्समनचा खेळ. पतन डाऊन दी ग्राउंड. आणि अजयने मात्र त्याचं काम केलंय, ज्या कामासाठी त्याला पाठवलं होतं. 2 षटकार त्याच्या इनिंगमध्ये साकारले, तब्बल 12 धावांची खेळी केली आणि आता तंबूच्या आश्रयाला परतलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये जात असताना आपण पाहतोय उमेश. 4थं षटक प्रगतीपथावरती. मयंकने मात्र षटकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय आणि संघाची धावसंख्या जर आपण विचार केलं 54, 54 धावा, 4 गडी बाद. जोगाव बिग बॅश लीग 2025 पर्व पहिलं आणि पहिल्याच पर्वामध्ये दमदार आयोजन, यशस्वी आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक गोष्टीची परिपूर्ण अशी काळजी घेऊन ही राबवलेली स्पर्धा. धीम्या गतीने बॉल टाकलाय, तिथे फलंदाज बीट झाला. यष्टीरक्षक मात्र कोणतीही चूक करणार नाही आहेत. 4 षटकाचा खेळ संपला, 4 गडी बाद. संघाची धावसंख्या टीम शीतला देवी क्रिकेट क्लब 54 धावा. भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते भानुदासजी म्हात्रे साहेब यांचा सत्काराने सन्मान करावा. तुर्भे गावचे भानुदासजी म्हात्रे साहेब यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थिती लाभल्या, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. आकाश आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल अवांतर टाकलाय, पंचांचा निर्णय आलाय, वाईट बॉल आहे आणि 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 55 या आकड्यावरती. प्रणव पाटीलची बॅट आज मात्र बरसली. इथे मात्र पहा काय फटका सजवलाय, प्रॉपर टायमिंग एक्झिक्यूट केलाय. बॉल मात्र थांबणार नाहीये. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत असताना हा बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला बॉल मात्र पाठवला सीमा रेषा पार, षटकार.
क्रिकेट क्लब. जरी आम्ही टॉस हारलो असलो परंतु आम्ही मॅच सोडलेली नाही आहे. आमच्याकडे बॅटिंग लाईनअप सुद्धा चांगले आहे. इथे मात्र कोलरपतीचा चेंडू त्याला अक्रॉस द लाईन खेळून काढला. सीमारेषेच्या तिथे चेंडू पोहोचेल, उचलेल, फेकेल. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डेंजर एंडला थ्रो, परंतु फलंदाज सुरक्षित. 2 धावा पळून पूर्ण केल्या. 64 धावा, 64 रन्स. 1 रन, पंच, सिंगल रन्स, 2 धावा. आणि या 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 64. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाजाला बीट केला, बॉल मधली थोडीशी गती काढून घेतली, निर्धाव चेंडू आलाय, कमबॅक केलाय. परंतु प्रणव पाटील खूप चांगले खेळले त्या सामन्यामध्ये. षटकार मारले, सिंगल डबलचं क्रिकेट खेळलंय, म्हणजेच काय सेन्सिबल क्रिकेट त्यांच्याकडून आपण पाहिलं. इथे मात्र पहा काय फटका सजवलाय, अजून एक तडाखा. फटक्यामध्ये होता वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. बॉल सीमा पार, षटकार. सीमा मी मनोजजी म्हात्रे साहेब यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं. मनोजजी म्हात्रे साहेब, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. 76 धावा केल्या, 77 धावांचं लक्ष्य टीम ऋषभ वॉरियर्स संघाच्या समोर ठेवलं गेलंय. बिग बॅश लीग 2025 जुहूगाव धमाका. आणि या सामन्यामध्ये प्रणव पाटीलचा आपण धमाका पाहिला. आणि ही स्पर्धा याच्यासाठीच केली आहे, तळागाळातील खेळाडूंना, गावातील नवनवीन खेळाडूंना आपल्या कलागुणांना वाव मिळावा, आपल्याला सिद्ध करता यावं, मिळालेल्या संधीचं सोनं करता यावं, याच्यासाठीची स्पर्धा राबवली आहे. नवनवीन खेळाडू आपल्याला या स्पर्धेमधून मिळतील, नवनवीन खेळाडूंना या स्पर्धेमध्ये संधी मिळेल. आणि आज आपण या स्पर्धेमध्ये तसं पाहिलंय. मी ओमकार दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मनोज दादा म्हात्रे यांचा सत्कार आणि सन्मान करावा. ओमकार दादा, आपल्या शुभ हस्ते सत्कार आणि सन्मान करावा मनोज दादा म्हात्रे साहेब यांचा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 77 धावांचं लक्ष्य आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी बॅट्समन स्वतः कॅप्टन मयूर भोईर आणि त्याच्या जोडीला आकाश आपण पाहतोय. निलब्र आकाश आणि आकाशाची उंची आणि तशा पद्धतीचा आता खेळ करावा लागेल. सत्याहत्तर धावा, 77, त्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये मयूर भोईर आणि त्यांच्या जोडीला आकाश आपल्याला पाहायला मिळतील.
आपण ऐकतोय पाहतोय जोगाव धमाका बिग बॅश लीग 2025 प्रमुख आयोजकांच्या भूमिकेमध्ये ओमकारदादा भोईर मंथनदादा पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली। जबरदस्त असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आणि आज मात्र पहिला दिवस यशस्वी होताना आपण पाहतोय। आलेल्या सर्व मान्यवरांचं क्रिकेट रसिकांचं संघ मालक खेळाडूंचं आणि रसिक क्रिकेट मायबाप वर्गाचं आपण पुन्हा एकदा करूया सहर्ष स्वागत। जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये तिथे बॅटर आपल्याला पाहायला मिळतील मयूर भोईर आणि त्यांच्या जोडीला आकाश। गोलंदाजी मार्कवरती संघाच्या वतीनं पहिलं वैयक्तिक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय। शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा पॉईंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर इथे मिड ऑफ आहे। लेग साईडचा जर विचार केला शॉर्ट स्क्वेअर लेग आहे मिड ऑन आहे आणि 230 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक आपण पाहतोय। पहिलाच बॉल लेफ्ट ओव्हर द विकेट इथे मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल प्रणव पाटील यांच्या हातामध्ये आणि आजचा दिवस प्रणव पाटील यांचाच आहे। बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग राहिली आहे। फिल्डिंग करत असताना चेंडूसुद्धा त्यांच्या हातामध्ये गेला आहे आणि त्याच्यामुळे महत्त्वाचा फॅक्टर राहिला या इनिंगमध्ये। संघाचं खातं उघडलं जाईल 1 या आकड्यावरती। ओहो इथे पंच काढण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू आलाय। वेगवान बॉल होता बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही आहे। निर्धाव चेंडूची सांगता 2 चेंडू टाकलेत आतापर्यंत गोलंदाज उमेश याने आणि धावा खर्च केल्यात फक्त एक सिंगल। पुढचा बॉल लेफ्ट ओव्हर द विकेट इथे मात्र पहा स्टँड अन डिलिव्हर्ड बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार षटकार। कशाची उंची आणि तसा खेळ आता मैदानामध्ये करावा लागेल। 77 धावांचं लक्ष्य इथे मात्र 5 सुंदर चेंडू त्याच्यावरती मात्र स्टेट ड्राईव्ह केलाय चेंडू थांबणार नाहीये सरळ पाठवलाय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार चौकार। मॅन्डेटरी पॉवर प्लेचा उमेश 4 चेंडू टाकलेत धावा खर्च केल्यात 11। सलामीची जोडी मैदानामध्ये सुरक्षित इथे मात्र खोलवर पतीचा चेंडू तिथे अडवण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु चेंडू हातातून निसटला तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली 12 धावा स्कोअरबोर्डवरती आपण पाहतोय। पहिल्या षटकामध्ये मयूर भोईर ज्यावेळी गोलंदाजी करत होते धावा खर्च केल्या होत्या 18 आणि या षटकामध्ये जर आपण उमेशच्या गोलंदाजीचं विश्लेषण केलं धावा खर्च केल्यात 12। हा षटकार आला ना तर बरोबरी करू शकतो टीम ऋषभ वॉरियर्स। पुढचा बॉल पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट इथे मात्र टॉफेस लागले चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल का परंतु नाही आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि जीवदान कोणाला दिलं जात आहे मयूर भोईर या फलंदाजाला। 2 धावा पळून पूर्ण केल्या कदाचित तो आता त्यांचा कर्णधार असा म्हणत असेल या झेल पकडणं आपल्याला खूप महत्त्वाचं होतं कारण संधी निर्माण केली होती गोलंदाज आपण पाहिलं ना उमेश या गोलंदाजाने। जीवदान कोणाला दिलं जात आहे मयूर भोईर या फलंदाजाला आक्रमक फलंदाज आहे। ही कॅच किती महत्त्वाची होती याची किंमत मोजावी लागेल का येणाऱ्या षटकामध्ये आपल्याला समजेलच परंतु ज्यावेळी फलंदाजाला जीवदान मिळतो ना फलंदाज जास्तीत जास्त आक्रमक होत असतात। तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे। आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला। पहिल्या षटकामध्ये धावांचा विचार केला तर जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती बिनगडी बाद 77 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करता सुरुवात मात्र थोडीशी चांगली झाली आहे कारण विकेट सुरक्षित आहे पार्टनरशिप चांगली झाली आहे 14 धावा सुद्धा आली आहेत
म्हणजेच काय बॅलन्स षटक राहिलाय आणि या षटकामध्ये धावा 14 केल्यात. अजूनही जिंकण्यासाठी जर विचार केला 63 धावांची गरज आहे येणाऱ्या 24 बॉलमध्ये. मयूर भोईर आणि आकाश यांच्याकडे क्षमता आहे. एक व्यावसायिक क्रिकेट दर्जा आपण पाहिला अनेक मोठमोठ्या संघामध्ये. विक्रोली संघ असेल, आता महाबळेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी सध्याच्या घडीला चालू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मयूर भोईर यांचा आपण खेळ पाहिला. चांगल्या फॉर्ममध्ये आपण सध्याच्या घडीला पाहतोय आणि उद्या सुद्धा त्यांची मॅच आहे. आपण पाहतोय भूमिपुत्र मैदानावरती चांगला खेळ त्यांचा पाहिला. नवी मुंबई आयकॉन म्हणून खेळत असताना त्यांनी खेळ केलाय. इथे मात्र प्रणव पाटील फुल टॉस बॉल, त्याला हवेमध्ये उडवण्याचा प्रयत्न, पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल आणि फलंदाज आणि या पंचांनी इथे रिव्ह्यू घेतलाय. हाईट फॅक्टर आपण पाहतोय, उंची किती आहे हे पाहण्यासाठी इथे थर्ड अंपायरकडे रिव्ह्यू घेतलाय आणि आमचा ऑफिशियल थर्ड अंपायर आपल्यापर्यंत पोहोचवतील. या स्पर्धेसाठी विशेष आम्हाला सहकार्य लाभलंय आणि त्या सर्वांचे विशेष आभार असतील. वैभव भोईर साहेब असतील, यतीनदादा भोईर असतील, शुभम मदने असतील, रोशन भोईर असतील, गणेश नाडर असतील, प्रणव सालुंखे असतील, चिकू शर्मा, किशोर सकपाळ, पियुष पाटील, तसेच संदेशदादा भोईर, सिद्धेश मुंगेकर, राहुल पांडे, प्रणव ढाले, दक्षय भोईरदादा, निखिलदादा भोईर, रवी निर्मल, प्रवीण एडगे या सर्वांचा आम्ही विशेष आभार मानत आहोत. तसेच विशेष आभार आहे सूरज तांडेल यांचं सुद्धा, नितीनदादा येनकर यांचं सुद्धा विशेष आभार आहे. या सर्वांच्या मेहनतीमुळे, या सर्वांच्या परिश्रमामुळे ही एक चांगली स्पर्धा आम्ही आपल्या सर्वांच्या भेटीला घेऊन येऊ शकलो. आणि थर्ड पंचांची भूमिका इथे आपण पाहायला निर्णय आलाय. बीमर बॉल आहे, हाईट थोडीशी कमरेच्या वरती होते, त्याच्यामुळे बीमर चेंडू आहे, फ्री हिट मिळेल आणि फ्री हिटचा फायदा कितपत घेतला जाईल, कारण संधी आता आपण पाहिलं ना मयूर भोईर यांच्याकडे आहे. फ्री हिट आहे, 2 धावा, 1+1 अशा 2 धावा ॲड होतील. संघाची धावसंख्या पुढे पोहोचल्या 16 या आकड्यावरती. फ्री हिटची संधी आपण पाहतोय. प्रणव पाटील पहिलाच बॉल बीमर टाकला, फुलटॉस बॉल, याला हवेमध्ये लॉफ्ट केलाय, परंतु फ्री हिट असल्यामुळे सुरक्षित आहे फलंदाज. धावतीची संधी आणि फलंदाज सुरक्षित पोहोचलाय आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये. 2 धावा पळून पूर्ण केल्या. 18 धावांवरती जाऊन पोहोचली टीम ऋषभ वॉरियर्स. 18 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती विदाऊट लॉस. सलामीची जोडी सुरक्षित. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू बिमर, त्याच्यानंतर फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळता आलेला नाहीये. 2 धावा मिळाल्या. 18 धावा पाहतोय आपण स्कोरबोर्ड वरती. 77 धावांचं लक्ष्य, त्याचा पाठलाग करायचा सुरुवात चांगलीच म्हणावी लागेल. आपण ऐकतोय पाहतोय बिग बॅश प्रीमियर लीग जोगाव धमाका 2025 आणि पहिलेच पर्व. प्रमुख आयोजक आपण पाहिलं ओमकार भोईर दादा, मंथन पाटील. ही स्पर्धा आपण घर बसल्या सुद्धा पाहू शकता. क्रिक लाईव्ह टीमचं सुद्धा मनापासून धन्यवाद देईन की आपल्यामुळे आम्ही ही स्पर्धा घर बसल्या पाहू शकतो. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्याची प्रेक्षक ही मॅच पाहतात, त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. 18 धावा स्कोरबोर्डवरती, 77 धावांचं लक्ष्य, तसा पाठलाग करण्यासाठी टीम ऋषभ वॉरियर्स मेहनत करते, परिश्रम करते. सलामीची जोडी त्या पद्धतीने योगदान देते. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट असं म्हटलं जातं. स्वतः कर्णधार आपण जर पाहिलं ना, मयूर भोईरला जबाबदारी घ्यावी लागेल. तसा आता खेळ करावा लागेल, आपल्या नावाला साजेसा असलेला खेळ करावा लागेल आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे. गावासाठी खेळत असताना खूप मोठं नाव कमवलंय. नवी मुंबई क्रिकेटमध्ये सुद्धा खूप मोठं नाव आहे या खेळाडूचं. पुढचा बॉल प्रणव पाटील लेफ्ट राऊंड द विकेट. इथे मात्र सरळ बॅटने बॉलला पाठवलाय, फ्लायटेट षटकार. वरती हल्ला चढवला होता.
आणि आता त्याला प्रत्युत्तर देत असताना मयूर भोईर यांची मात्र आता चांगलं कमबॅक पहिल्या बॉलवरती षटकार तदनंतर निर्धाव चेंडू जशा तसं उत्तर देण्याचं काम इथे मात्र प्रणव पाटील यांच्या माध्यमातून केलं जात आहे. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूची सांगता लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मारा करत असताना चांगली गोलंदाजी अचूक टप्पा नियंत्रण व्हेरिएशन या सगळ्या गोष्टी आपण इथं पाहिल्या. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा मिस केलाय. स्विंग आणि मिस निर्धाव चेंडू. पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण विचार केला आज दिवसभर ज्यांनी खूप मेहनत घेतली आहे उन्हाचा एवढा तडका असताना सुद्धा पंच रोशन दादा कुंभार आपल्या जीवगावला बिलॉंग करत असताना चांगली पंचांची भूमिका त्यांनी सुद्धा पार पाडली आहे. कोपरीगावला बिलॉंग करत असताना रोशन दादा ठाकूर त्यांचं सुद्धा इथे संदीप दादा ठाकूर मला असं वाटतं संदीप दादा यांचं सुद्धा मनापासून आभार मानावे तेवढे कमीच आहे. इथे मात्र हवेमध्ये संधी निर्माण झाली होती परंतु झेल सोडलाय. सिंगल रन्स मिळाली आहे आणि मयूर भोईर यांना आतापर्यंत 2 वेळा जीवदान दिलं गेलंय. उमेश एडगे यांच्या हातामधून झेल सुटलाय. आधीच्या षटकामध्ये सुद्धा झेल सोडला होता आणि आपण पाहिलं ज्या वेळी फलंदाजाचा झेल सोडला जातो ना त्यावेळी ते फलंदाज अधिक आक्रमक होत असतात. कारण तुम्ही दिल्या 2-2 संधी दिल्या 77 धावा जरी बनवल्या असल्या तरी क्रिकेटमध्ये कोणतेही टार्गेट सेफ नाही आहे सुरक्षित नाही आहे हे तुम्हाला जाणावं लागेल. याची पुरेपूर काळजी आपल्याला घ्यावावी लागेल. पुढचा बॉल पुढे सडसावला अक्रॉस द लाईन चेंडूला खिलून काढला. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने तिथे चेंडू अडवला गेला. मिळेल फक्त एक सिंगल रन्स. सिंगल धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचली आहे 26 आकड्यावरती. पहिल्या आपण जर इनिंगचा विचार केला 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 31 आणि त्याला उत्तर देत असताना ह्या इनिंगमध्ये 26 धावा झाल्यात. जशा तसं उत्तर आतापर्यंत दिलं गेलंय. परंतु जाऊया DJ मास्टर याच्याकडे. इथे कौतुक करत होतं पंचांच्या भूमिकेमध्ये रोशनदादा कुंभार संदीपदादा ठाकूर आणि रोशनदादा कोळी तलवळी गाव या तिन्ही पंचांचा आम्ही मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करत आहोत. कारण आपल्या तिन्ही पंचांमुळेची स्पर्धा आज यशस्वी होताना आपण पाहतोय. त्याच्यानंतर ही स्पर्धा क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपण यूट्यूबवर घर बसल्या पाहू शकता. त्यामुळे क्रिक लाईव्हचं सुद्धा आम्ही मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करत आहोत. त्याच्यानंतर स्टार नेट त्याच्यानंतर गोपीनाथ पाटील साहेब यांचं सुद्धा मनाच्या अंतकरणातून आपण आभार व्यक्त करत आहोत. या आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेची स्पर्धा आम्ही भरवू शकलो. धन्यवाद. थँक्यू सो मच. अठरा चेंडू आणि 51 धावा 18 बॉल 51 रन्स रिक्वायर्ड. टीम ऋषभ वॉरियर्सच्या संघाला सलामीची जोडी सुरक्षित आहे. पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे त्याच्यामुळे संघ सुस्थितीमध्ये आहे असंच म्हणावं लागेल. पॉवर प्लेचं निर्बंध आता हटवले गेलेच. 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं ना तर आता क्षेत्ररक्षणाची सजावट चांगली पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक नेलाय. त्याच्यानंतर डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. वायडिश लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि एक बॅकवर्ड एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा एक क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र पहा कोलवर पद्धतीचा चेंडू त्याला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ वरचे क्षेत्ररक्षक येतील उचलतील चेंडू फेकतील तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल रन्स प्राप्त केली. 27 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सुनील. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सुनील यांना अनुभव आहे यांच्याकडे सुद्धा. अनेक वेळा गावासाठी खेळत असताना सुद्धा चांगला क्रिकेट त्यांनी सुद्धा खेळलाय. एक गाल गाजवलाय त्यांनी सुद्धा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट पुन्हा एकदा आपण पाहतोय. इथे पहा घुटना टेक तमाशा देख. पाठचा पाय वाकवला पुढचा आणि बॉलला पाठवला सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार.
धमाका बिग बॅश प्रीमियर लीग आपण पाहतोय 2025 आणि त्याच्यामध्ये चालू असलेला हा रणसंग्राम बिग बॅटल. एका बाजूला आपण विचार केला जतीन पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण विचार केला मयूर भोईर. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुनील गोलंदाजी फुलटॉस बॉल अक्रॉस द लाईन खेळून काढलाय, परंतु अजय मात्र तिथे चुकी करणार नाहीये. सुंदर असा पकडलाय झेल आणि संपलाय मयूर भोईर यांचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन द ग्राउंड. बॉल जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. सुनील गोलंदाजी मार्क वरती. इथे पहा आल्या आल्या स्टँड अँड डिलिव्हर बॉलला पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बिग मॅन यतीन भोईर पहिल्याच बॉलवरती षटकार. ओहो सन्मान दिलाय त्यांना माहिती आहे आपण आधीच्या बॉलवरती षटकार मारलाय, त्याच्यामुळे इथे जोखीम पत्करणं चुकीचं ठरू शकतो. 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकामध्ये धावा जर आपण पाहिल्या 41 धावा. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 36 धावांची. तोपर्यंत जाऊया DJ मास्टरकडे. आपल्याला पाहायला मिळते टीम शीतला देवी क्रिकेट क्लब. स्वतः कॅप्टन आलेत गोलंदाजीसाठी. आपण पाहतो जतीन पाटील. 12 चेंडू 36 धावा. काय घडणार काय बिघडणार आपण ऐकताय पाहताय. जोगाव बिग बॅश लीग 2025. आकाश पहा सलामीला आलेत. सलामीला आल्यानंतर त्यांच्या बॅटमधून सुद्धा आपण षटकार पाहिलाय, परंतु आता आक्रमक खेळ करावा लागेल. 12 चेंडू 36 धावा. 18ची सरासरी गाठायची आहे. एकात 2 मोठे फटके आले सामन्यामध्ये रंगत वाढू शकते, परंतु एखादा विकेट आला पुन्हा एकदा कमबॅक करू शकते टीम शीतला देवी क्रिकेट क्लब. ऋषभ वॉरियर्ससाठी षटकार आणि चौकारांची आवश्यकता आहे. आकाशकडे ती क्षमता आहे. मोठे फटके मारावे लागतील. ऋषभ वॉरियर्स आपण टीम पाहतोय 77 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र भाईनी चांगली दमदार केली होती. इथे पहा फुल टॉस बॉल. तिथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे यतीन भोईर यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. जास्तीत जास्त संधी यतीन भोईर यांच्याकडे कशी राहील ते देण्याचा प्रयत्न केला आकाशाने. 2 चेंडू 6 धावांवरती खेळतायत स्वतः यतीन भोईर. आता जिंकण्यासाठी गरज राहिली 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 35 धावा पाहिजे. 11 बॉल 35 धावा एक मोठं लक्ष आणि तसा पाठलाग करा. सुरुवात मी तर म्हणेन खूप चांगली राहिली होती ऋषभ वॉरियर्स या टीमची. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट आपण पाहतोय जतीन पाटील. इथे मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू सरळ हातामध्ये चालला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चुकी नाही करत आहे. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला, उचलला, फेकला, तोपर्यंत निर्धाव चेंडू केलाय आणि आता 10 चेंडू 35 धावा. एकात 2 मोठे फटके आले. सामन्यामध्ये रंगत वाढू शकते. सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो टीम ऋषभ वॉरियर्स. आणि जेवढे जेवढे निर्धाव चेंडू येतील हो फुल टॉस बॉल, परंतु पायावरती आदळलाय. निर्धाव चेंडू आलाय. सिंगल रन्स मिळेल 22च्या रूपाने. 1 धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल ती म्हणजेच
43 धावा 43 रन्स. जतीन पाटील कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. त्यांना माहिती आहे आधीच्या 3 षटकांमध्ये खूप धावा आल्यात, त्याच्यामुळे आपण स्वतः जबाबदारी घ्यायला पाहिजे. स्वतः आले, आतापर्यंत 3 चेंडू टाकले आणि चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट जतीन पाटील आपल्याला पाहायला मिळतील. इथे पहा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशनची कमी, उंची जास्त, लांबी कमी आणि इथे मात्र सुंदर असा टिपलाय झेल आणि संपलाय आकाशांचा खेळ. मात्र कमबॅक केलंय टीम शीतला देवी क्रिकेट क्लब. फलंदाजी करत असताना 77 धावा, गोलंदाजी करत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी, म्हणजेच काय परफेक्ट क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जात आहे. 11च्या 11 खेळाडूंनी दिलेले योगदान, 11च्या 11 खेळाडूंनी केलेलं समर्पण आणि त्याचमुळे सामन्यामध्ये पकड मजबूत केल्या. आता मात्र शीतला देवी क्रिकेट क्लब सामन्यामध्ये पकड मजबूत करतोय. येणारे चेंडू शिल्लक असतील 8 आणि जिंकण्यासाठी आता गरज असेल 35 धावांची. पुढचा बॉल इथे मात्र सुंदर असा फटका आल्या आल्या सरळ पाठवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. मात्र षटकार मारलाय पुन्हा एकदा ओव्हर द विकेट जतीन पाटील. धीम्या गतीने टाकलाय बॉल, पाठवलाय अजून एक लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. प्रॉपर टायमिंग, चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी षटकार. चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज असेल ती म्हणजे 22 धावांची. 6 चेंडू 22 धावा, 6 चेंडू 22 धावा, 22 धावा 6 चेंडू. नाही ते एक मिस्टेक क्षमा असावी. आधीच्या सामन्यामध्ये षटकामध्ये 22 आपण पाहिलं तर ते 29 धावा होत्या ना, तिथे 28 धावा पाहिजे होत्या. आता सहा चेंडू 22 धावा. मयंक आपण पाहिला बरसला 2 चेंडूवरती 2 षटकार मारलेत. सामन्यामध्ये मात्र आता रंगत वाढवली आहे. 6 चेंडू 22 धावा, 22 धावा 6 चेंडू. जुहूगाव प्रीमियर लीग आपण पाहतोय, बिग बॅश लीग 2025 पर्व पहिला आणि पहिल्या पर्वामध्ये मॅच मात्र रंगतदार झाल्यात, यात मात्र शंका नाही आहे. 6 चेंडू आणि 22 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रोहित माने. यतीन भोईर आपण पाहतो स्ट्राइक एंडला फलंदाज. 6 चेंडू 22 धावा. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. इथे मात्र उडवलाय, बॉलला पाठवलाय डीप स्क्वेअर लेगच्या वरून. 6 धावांसाठी आसमानी बुलंदी पॉवरफुल षटकार बॅट्समन यतीन भोईर यांच्या बॅटमधून.
बॉल 17 धावांची गरज. 5 चेंडू 17 धावा, 16 धावा. 5 चेंडू 16 धावा, 16 धावा 5 चेंडू. षटकार आलाय बॅट्समन यतीन भोईर यांच्या बॅट मधून. रोहित माने आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. इथे पहा कव्हरच्या दिशेने इथे हवेमध्ये आहे परंतु झेल सोडलाय उमेश एडगे. काय घडतंय मैदानामध्ये. बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार, चौकार. आता मात्र रंग उदलायला सुरुवात केली आहे बॅट्समन यतीन भोईर यांच्या बॅट मधून. आणि उमेश एडगे यांचा आज मात्र दिवस नाही आहे, खराब दिवस आहे. झेल सोडला. आता सुद्धा संधी होती झेल पकडण्याची परंतु ती सुद्धा निसटली आहे. आता ही कॅच सुटली आहे की मॅच सुटली आहे. 4 बॉल 12 धावा. आता विचार करायला भाग पडलाय उमेश एडगे यांना. 4 चेंडू 12 धावा, 2 मोठे षटकार. सामना जिंकू शकतो ऋषभ वॉरियर्स. परंतु जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढं कमबॅक करू शकतो टीम शीतला देवी क्रिकेट क्लब. 4 चेंडू 12 धावा. पुढचा बॉल रोहित माने गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र अजून एक तडाखा परंतु चांगलं क्षेत्र जोरदार डाला झालं पाहिजे मित्रांनो त्या क्षेत्ररक्षकासाठी. बॉलला अडवलंय, बॉल अडवलंय. इथे मात्र सामना जिंकणार का. आणि चांगलं क्षेत्ररक्षक जोरदार डाल्या झाल्या पाहिजे. दोन धावा तर पळून पूर्ण केल्यात परंतु निर्णयाची वाट पाहावी लागेल. आणि 3 चेंडू 10 धावा, 10 धावा 3 चेंडू. कदाचित हा षटकार गेला असता सामनामध्ये मात्र कमबॅक केला असतं टीम ऋषभ वॉरियर्सच्या टीमने. परंतु 4 धावा रोखल्यात, 4 धावा वाचवल्यात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो या क्षेत्ररक्षकासाठी. ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज आणि 40 ओलांडल्यानंतर अशा पद्धतीने मी फिल्डिंग करू शकतो हे त्याने दाखवून दिलंय. तरुण खेळाडूंनी सुद्धा आदर्श घ्यावा अशी फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. 4 धावा त्यांनी वाचवल्यात. पुढचा बॉल रोहित माने गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र सरळ बॅटने चेंडूला खेळून काढलाय. तिथे मिळेल व्यक्ती सिंगल आणि पंचांकडे निर्णयाची वाट पाहावी लागेल. 1 धाव मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या आता पुढे पोहोचली आहे. 2 चेंडू 9 धावा, 2 चेंडू आणि 9 धावा. 9 धावा 2 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार. 2 बॉल 9 धावा. 77 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करा. सुरुवात ज्या पद्धतीने चांगली झाली त्याचा अंत चांगला होईल का असं म्हटलं जातं. परंतु मयंककडे सुद्धा क्षमता आहे. त्यांनी 2 बॉलवरती 2 षटकार मारले आहेत आधीच्या षटकामध्ये. 2 चेंडू 9 धावा, 2 बॉल 9 धावा. रोहित माने आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. 2 चेंडू 9 धावा आपल्याला पाहायला मिळतील. मयंकने सुद्धा आधीच्या षटकामध्ये 2 षटकार मारले आहेत त्याच्यामुळे त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम, त्याच्यामुळे 9 धावा आपल्याला पूर्ण कराव्याच लागतील. पुढचा बॉल ओव्हर द विकेट रोहित माने आपण पाहतोय. ओ हो हो हो, खोलवर पतीचा चेंडू आणि याला उत्तर नाही आहे. आता मात्र एखादा चमत्कारच घडवावा लागेल. आणि फिल्डिंग पहा, 40 ओलांडल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीची फिल्डिंग. मी तर म्हणेन ही बॉलरने मॅच नाही जिंकवली, ही मॅच जिंकवली क्षेत्ररक्षकाने. ज्यावेळी 4 धावा वाचवल्या तिथूनच कुठेतरी कलाटणी मिळाली या सामन्याला. कदाचित तो षटकार गेला असता सामना जिंकू शकली असती ऋषभ वॉरियर्स टीम. फुल टॉस बॉल, परंतु निर्णयाची वाट पाहावी लागेल. आणि इथे काय घडतंय. आणि पंचांकडे कोणी प्रेशर करू नका असं आयोजकांची विनंती आहे. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय.
चला पंचाने तिसऱ्या पंचाने आपल्याला निर्णय कळवा लवकरच. आणि पंचांनी जर रिव्ह्यू घेतला तरच रिव्ह्यू चेक केला जाईल. खेळाडूला कोणत्याही खेळाडूला रिव्ह्यू घेता येणार नाही आहे. पंचांसाठीच ते रिव्ह्यू दिला जाईल. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय नो बॉल. बीमर आहे. तिसऱ्या पंचांनी कळवला हा चेंडू नो बॉल आहे. म्हणजेच काय दुष्काळात 13वा. चला स्पीडअप करा, सामना चालू करा. हाईट फॅक्टर आपण पाहिलं. तिसऱ्या पंचाने हाईट ओळखली. कमरेच्या वरती उचली आहे. कमरेच्या वरती चेंडू असल्यामुळे हा चेंडू बीमर आहे असं तिसऱ्या पंचाने आम्हाला सांगितलं. एक बॉल 7 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. आणि फ्री हिट सुद्धा असेल या चेंडूवरती. एक बॉल 7 धावा. एक बॉल 7 धावा. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. आता एक बॉल 7 धावा. एक चेंडू 7 धावा. 7 रन्स रिक्वायर्ड 1 बॉल. शेवटचा एक बॉल 7 धावा. आणि क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. एक बॉल 7 धावा. पहा प्रेशर करण्याचा प्रयत्न. एक चेंडू 7 धावा. रोहित माने गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर द विकेट बिग मॅन. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहत आहे. ओ हो क्रॉस द लाईन चेंडूला खेळून काढलाय. मिळेल फक्त एक सिंगल. हार्दिक अभिनंदन असेल टीम शीतला देवी क्रिकेट क्लब. परंतु हार्ड लक बॅड लक टीम ऋषभ वॉरियर्स. आजचा दिवस इथे संपला. आणि आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ राहिला आहे. त्याबद्दल सर्व खेळाडूंचं क्रिकेट रसिकांचं आम्ही करतोय मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त. आलेले सर्व मान्यवरांचं सुद्धा आम्ही करतोय आभार व्यक्त. आणि आजच्या दिवसामध्ये आपली रजा घेतोय. गुड नाईट. जय महाराष्ट्र.